तर माऊली नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत स्वामी गगनगिरी महाराज मठ खोपोली येथे आणि तो मठ आज आम्ही पाहणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतोय. स्वामी गगनगिरी महाराज मठ हा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये विसावलेला हा मठ सौंदर्याने भरलेला आहे. इथे आपल्याला जर यायचं असेल हे मठ पाहण्यासाठी तर इथे आपण बसने किंवा ट्रेनने येऊ शकतो. समोरून मठ खूप सुंदर दिसत होता. मठाच्या आतमध्ये आल्यानंतर मनाला एक वेगळी प्रसन्नता लाभली. तिथली शांतता एक वेगळा अनुभव देऊन जाते. मठाच्या जवळून वाहणारी नदी या ठिकाणाचे पावित्र्य सांगून जाते. आज स्वामी गगनगिरी महाराज मठाचा सौंदर्य अगदी विलक्षण दिसत होता. मठाच्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला स्वामींचं दर्शन झालं. आमचं मन प्रसन्न झालं. थोडा वेळ तेथे आम्ही विसावा घेतला आणि मग आम्ही आमचा पुढला प्रवास सुरू केला. खरं पाहिलं तर स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येत असतात. तसेच दत्त जयंती उत्सव हा खोपोली येथे मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो ते गुहा पाहण्यासाठी. गुहा अगदी उंच डोंगरावर आहे आणि तिथे आता आम्ही पुढे जाणार आहोत. स्वामींच्या मठाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गोपालन केलं जातं. गुहेकडे जात असताना आपल्याला वाटेत भगवान शंकराचं मंदिर लागतं. ह्या मंदिराला मिनी केदारनाथ मंदिर सुद्धा म्हटलं जातं आणि हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आता आपल्या समोर दिसत आहे तो स्वामींच्या गुहेकडे जाणारा रस्ता आणि आता आपण तिकडेच निघालेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत ते स्वामींच्या गुहेजवळ आणि इथे आल्यानंतर आपल्याला पहिली एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला इथे शांतता राखायची आहे. तर माऊलीत चला आता आम्ही निघालोत. आज आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांची गुहा पाहिली आणि एक ऊर्जा घेऊन बाहेर पडलो. चला, धन्यवाद.